13 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे मध्यरात्री 1 वाजण्याच्या दरम्यान आम्ही आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कोराडे साहेब, आम्ही स्वतः आमचे तपास पथकातील अधिकारी हे पवनानगर परिसरामध्ये गस्त करत होतो. त्या दरम्यान एक कॉल प्राप्त झाला बीट मार्शलला की जे MM चौक आहे, MM चौकामधून थेरगाव स्मशानभूमीकडे नदीच्या पात्राकडून एक कच्चा रोड जातो, त्या ठिकाणी एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे. तात्काळ आम्ही तिथून त्या घटनास्थळी पोचलो. त्या ठिकाणी जाऊन जेव्हा पाहिले तर एक 20-22 वर्षाचा तरुण, त्याचा चेहरा पूर्ण विद्रूप केलेला होता, चेहऱ्यावर वार झालेले होते आणि दगडाने ठेचून त्याला गंभीर जखमी केले होते. ज्यावेळी आम्ही घटनास्थळी पोचलो तेव्हा तो इसम श्वासोश्वास घेत होता. ती परिस्थिती बघून तात्काळ तिथे बाजूला उभ्या असलेल्या एका ॲटो रिक्षामध्ये आणि पोलीसच्या गाडीमध्ये आम्ही स्वतः घेऊन त्याला YCM हॉस्पिटलपर्यंत गेलो. YCM हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दुर्दैव असं की तिथे जाईपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. घटनास्थळ एकदम निर्जन होतं, अंधार होता, नदीकाठचा कच्चा रस्ता होता. त्यामुळे हा खून कोणी केला आणि कशामुळं केला, तसेच तो जो इसम होता त्याचा चेहरा विद्रूप करून ओळखू येऊ नये इथपर्यंत त्याला जखमी केलेलं होतं. आणि सुरुवातीसच आम्हाला मोठं आव्हान हे होतं की त्या इसमाची ओळख पटवणे. आमच्या DB पथकातील अधिकारी, अंमलदार तसेच इतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोचले. जो जखमी इसम होता की तो मयत झालेला होता, त्याची प्रथम माहिती घ्यायला सुरुवात केली. तर आम्हाला काही वेळामध्ये समजलं की तो एक साहिल साबळे नावाचा इसम आहे. प्रथम त्यामुळे आम्हाला एक पहिल्या अर्धा तासामध्ये त्याची ओळख पटली. नंतर हा खून का केला असावा, कोणी केला असावा याचे आम्ही पाठीमागे लागलो असता तो भाग जो आहे तिथे कुठेही CCTV नव्हते आणि नदीच्या बाजूला जाणारा, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असल्यामुळे खूप मोठं आव्हान होतं की हा खून कोणी केला असावा. परंतु आमच्या DB पथकातील पोलीस हवालदार गिलबिले म्हणून आहेत, त्यांना माहिती मिळाली की हा जो आरोपी आहे, जो मयत आहे, हा पूर्वी मर्डरच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता आणि बाल सुधारगृहामध्ये होता. तो बाहेर आल्यानंतर त्याने ज्याचा मर्डर केलेला होता त्याचे नातेवाईक किंवा त्याचे मित्र याला पूर्वी यांनी दम दिलेला होता. तो एक धागा पकडून आम्ही कोणी त्याला यापूर्वी धमकी दिली होती किंवा मारण्याची किंवा आणखी काही गोष्टी त्याला बोललेल्या होत्या त्याची माहिती काढली. तर आम्हाला समजलं की काही भाटनगर पिंपरीमधील 4-5 मुलं आहेत आणि त्या मुलामध्ये एक मुलगा होता, त्याच्या भावाचा याने मर्डर केला होता. त्या दृष्टीने आम्ही तपास सुरू केला. नंतर 3 तासामध्येच, केवळ 3 तासामध्ये आमच्या DB पथकाचे हवालदार गिलबिले, PSI चव्हाण आहेत, सावर्डे आहेत, कनेरकर आहेत, गिरे अंमलदार, या सगळ्यांनी मेहनत घेऊन त्या मुलांना आम्ही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्याप्रमाणे आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त कोराडे सर, DCP विशाल गायकवाड सर यांनी तात्काळ आम्हाला घटनास्थळी येऊन मार्गदर्शन केले आणि जे आम्ही ताब्यात घेतलेले विधी संघर्ष बालक होते त्यांना विचारपूस केली. असं त्यांनी हा खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि कबुली दिल्यानंतर हा गुन्हा का केला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जो मयत आहे त्याने पूर्वी आत्ता ज्या लोकांनी त्याची हत्या केली त्याच्या भावाचा खून केला होता, म्हणून त्याने त्याचा हत्या केल्याचे कबूल केले. या गुन्हाचा किंवा अशा गंभीर खुनासारख्या, हत्येसारख्या गुन्ह्याचा उलगडा करणे केवळ 3 तासामध्ये आम्हाला शक्य झाले. यामध्ये आमचे माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सर, पोलीस सहआयुक्त डॉक्टर शशिकांत मावरकर सर, ॲडिशनल CP क्राईम परदेशी सर यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शना आणि सूचनांमुळे पुढे आम्ही हा तपास केला आणि केवळ 3 तासामध्ये असा गंभीर गुन्हा उघडकीस आला. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माझ्यासह आमच्या पोलीस स्टेशनचे गुन्ह्याचे PI कुंभार साहेब, PSI सचिन चव्हाण, PSI सावर्डे, त्याचप्रमाणे ASI कनेरकर आणि इतर DB पथकाच्या अंमलदारांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. सध्या हे विधी संघर्ष बालक आमच्या बाल सुधारगृहामध्ये पुढच्या कारवाई करता आम्ही दिलेले आहेत. या केसमध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का? हा तपास आता काळेवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग झालेला आहे आणि तो
या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी नक्कीच निष्पन्न होण्याची आम्हाला शक्यता वाटते, कारण आम्ही त्या भागातले CCTV फुटेज पाहिले. त्यासोबत आणखी कोण लोक आहेत का, किंवा जे आता ताब्यात घेतलेले विधी संघर्ष बालक आहेत त्यांच्या कडून ही माहिती मिळेल आणि नक्कीच काहीतरी आणखी याच्यामध्ये आरोपी असण्याची शक्यता आहे आणि योग्य दिशेने तपास चालू आहे. ये बाल संघर्षित बालक जे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नये यासाठी आपण पालकांना काय आवाहन करणार? मी आपल्यामार्फत असे जे विधी संघर्ष किंवा बाल गुन्हेगारी करणारे मुलं आहेत त्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांच्या पालकांनाही आवाहन करू इच्छितो की आपले मुलं आहेत त्यांना ह्या अशा गुन्हेगारीपासून थोडं परावृत्त करावं, कारण त्यांच्याकडून असे गंभीर गुन्हे होत आहेत. नक्कीच हे येणाऱ्या पिढीला धोकादायक आहे. आपल्यामार्फत मी हे सर्वांना आवाहन करतो की यापासून थोडं दूर राहा.